कसली भारी दिसते ग राणी. खरंच मालतीताई तिची दृष्ट काढायला पाहिजे. नजर लागेल ते बरोबर आहे, पण नजर देऊन बघणारा कुठे आहे अजून? अगं नजर देऊन बघणारा यायचा आहे ना अजून. तो आल्यावर बघ तिच्या गालावर कशी सुंदर लाली येते ते. बरं चला आता ही आली, आपण पूजेला सुरुवात करूयात. राणी चला पूजा करून घे बघू बाळा. बरं चला आता खेळायला सुरुवात करूयात. थांबा मालतीताई. हा आता राणीनी नाव घ्यायला पाहिजे ना. होय होय तू तुझ्या आहोंचं नाव घ्यायलाच पाहिजे, त्याशिवाय खेळ नाही सुरू होणार. नाव घे, नाव घे, राणी, नाव घे, नाव घे, राणी, नाव घे. राणी अगं लाजतेस काय? घे एखादा छान उखाणा. राणी अगं सगळ्या जणी थांबल्या तुझं नाव ऐकण्यासाठी. घे बरं छानसं नाव. सोळा दिव्यांनी केली मंगळागौरीची आरती. इंद्रजित राव आहेत माझ्या संसार रथाचे सारथी. बाई बाई बाई, काय भारी उखाणा घेतलास ग. इंद्रा असता तर अजून पाणी पाणीच झाला असता. घे घे राणी, कौतुक करून घे आताच. थोड्याच वेळात हे सगळं कौतुक संपणार आहे तुझं. बिचारी राणी, मला तर आतापासून दया यायला लागली ग तुझी. इंदिरा सर असे कसे वागले? कामगार म्हणून आपल्या बाजूने बोललेच नाहीत. आणि मला माहितीये इंदिरा सरांना आपली बाजू कळली होती, तरी पण त्यांनी मॅडमचीच बाजू कशी काय घेतली? हो ना, असं कधीच वागत नव्हते ते. आपले सर बदलले की काय? हल्ली मॅडमच ऐकायला लागलेत. असं बोलू नका, उगाच काय बी डोक्यात घालून घेऊ नका. हे बघा, तनिषा मॅडमची चूक होतीच हे सांगू आपण इंदिरा सरांना, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला क्लायंट निघून गेला, मोठी डील गेली हातातनं. हे पण लय चुकीचंच झालं. तेच तर ना, आपण पण उगाच त्यांच्या समोरच भांडत बसलो ना. अरे गोट्या, आपण भांडत कुठं होतो? फक्त जे काय झालं ते समजावून सांगत होतो. आणि त्या तनिषा मॅडमनी विषय लयच ताणला. अरे माधव दादा बरोबर आहे, पण टाळी एका हातानं वाजते का? आपण पण आगीत तेल वाटल्यासारखं बोललोच ना. आता बघ तूच काहीतरी कर. अरे हो ना गोट्या, आता ते साहेब निघून गेले. आता मलाच कळना बघ काय करायचं. कसे यायचे परत साहेब? तेच तर ना, त्यांना परत आणलं पाहिजे. हा तसे ते आपले जुने क्लायंट आहेत, त्याच्या आधी बी त्यांच्या मोठ्या मोठ्या ऑर्डर आपल्यालाच मिळाल्या होत्या. त्यांना समजावलं तर ऐकतील ते. पण आता हा, मी एक काम करतो, मी ना जाऊन इंदिरा सरांशी बोलतो. हा, सरांना सांगतो सगळं, ते ऐकतील मला वाटतं. तुम्ही इथंच थांबा, मी सांगतो जाऊन इंदिरा सरांना. हा.
घे. एका फुलाच्या चार पाकळ्या दिसाया जरी साऱ्या निराळ्या एकाच रंगात चूर पूजिते मंगळा गौर फुले वेचूया हार गुंफूया गौरीच्या शंगे शिव पूजूया होऊन रंगात धुंद पूजिते मंगळा गौर पूजिते मंगळा गौर. चला चला उर्मिला ताई, हळद कुंकू खेळूया आपण. मी ब्रेक ये पुढे ये. हळद घे कुंकू घे तू तुझ्या नवऱ्याचं नाव घे. हळद घे कुंकू घे तू तुझ्या नवऱ्याचं नाव घे. हळद घे कुंकू घे तू तुझ्या नवऱ्याचं नाव घे. घे 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 घे. अगं तू मोठी सून आहेस, घे घे, नाव तर घ्यावंच लागणार आहे. बरोबर आहे, घे घे नाव घे. ठीक आहे, प्रयत्न करते. महाडिकांची मोठी सून आहे मी, तसाच माझा थाट. विक्रांतरावांचं नाव घेते. रत्नाई सांगून थकल्या मला, उर्मिला अगं पोळ्या लाट. राणी घे आता पुन्हा नाव. श्रावण आला, झाला हिरवागार डोंगर माथा. इंद्रजित रावांसोबत सुखी आहेत माझ्या संसाराच्या वाटा. किती गुणाची आहे ग माझी राणी, अगदी सगळ्या बाबतीत हुशार. कोणाची नजर नको लागायला माझ्या राणीला. कितीही दृष्ट काढा तुम्ही आणि कितीही बोट मोडा, या उर्मिलाच्या तावडीतून तुमची हुकुमाची राणी बाद नाही ना झाली तर नाव नाही लावणार. उर्मिला विक्रांत महाडिक. खूप कौतुक वाटतंय ना तुम्हाला तुमच्या लाडक्या सुनीचं. आता बघा ही उर्मिला तिचं काय करते ते. पहिला माझा गोफ ग लेकीचे शिक्षण, दुसरा माझा गोफ ग तिचे स्वरक्षण. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा. कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा माडी नाही आला आणि वेणी नाही मला कशी मी नाच ग घुमा. मस्त खेळतात ना सगळ्या.
हो ना, बघ की खरंच खूप छान खेळतात. राणी ना भाव खाऊन जातीये नुसती. तुम्हाला सांगते मालती आई, मी जर प्रेग्नंट नसते ना तर मी टफ कॉम्पिटिशन दिली असती राणीला. पण आता काय करणार, ती एकटीच भाव खाते. मी सांगते तुम्हाला जर आता खेळता आलं असतं तर किती मजा आली असती. पण ठीक आहे, आता तुमच्या वयानुसार सुद्धा तुम्हाला नाही ना खेळता येणार. नो इश्यूज. वयाचा काय संबंध? मी अजूनही छान फुगडी घालू शकते. खरं? अगं खरं म्हणजे खरंच. तू चेष्टा करताय का माझी? नाही नाही, राहू द्या. अगं चेष्टा का करीन, मला अजूनही व्यवस्थित फुगडी घालता येते. मग जा ना तुम्ही आणि राणी फुगडी खेळताय. हे बघताना किती मजा येईल माहितीये. आणि सासू अजूनही सुनेपेक्षा एक माप जास्त आहे, हे बघून किती मजा येईल. हा, जा ना प्लीज प्लीज. अगं प्लीज मालती, एवढा काय विचार करते? चल आपण दोघी खेळूया फुगडी. ये ये. ए थांबा. आता ना मालती आणि रत्नाई दोघींची फुगडी होणार आहे. हा? चला या. इंद्रा, हात सोड माझा. इंद्रा, व्हॉट्स रॉंग विथ यू? काय प्रॉब्लेम आहे तुझा? ते सगळे कसं बोलत होतं रे माझ्याशी? मला ते अजिबात आवडलेलं नाही. माझ्यावर आवाज चढवलेला मला चालत नाही. मला त्रास होत होता त्याचा. आणि तू काहीच का नाही, तू थांबवलं का नाहीस त्यांना? तू समजावून सांगायला पाहिजे होतस ना. पण तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मी खोटं नाही बोलत आहे इंद्रा. मी खरं सांगते तुला. ते सगळे मारण्याचा प्रयत्न करतायत मला. त्यांना मला मारून टाकायचं, जीव घ्यायचा, संपवायचंय मला. Oh my God. काय होतंय? दे बघ, कोण काय होतंय तुला? काय विचार करतो याने मला फरक नाही पडत. तू काही विचार करतो याने फरक पडतो मला. आणि oh my God. राणी, अगं किती मस्त खेळत होतीस, मजा येत होती. आता मी अशी अवघडलेली असल्यामुळे मला खेळता येत नाहीये, पण तुला इतकं छान खेळताना बघून मी स्वतः एन्जॉय करत होते. मस्त खेळतीयस. पण थांबलीस का तू? जा ना खेळ. मला खरंच खूप मजा येते. जा ना. हो खेळेन मी. अगं असं काय करते? जा ना. एक मिनिट थांबा. आता मालती आई आणि राणीची फुगडी होणार आहे. माहितीये ना, एक माप जास्त. जा ना. जा.
तनिषा, मी इथे जो कांड करायचा होता तो एकदम परफेक्ट केलाय. आता तिकडची कामगिरी तू सांभाळ. ऑल दी बेस्ट. तनिषा तनिषा हो हो ऐक ऐक तनिषा ऐक इथे बस, इकडे बस, चेअरवर बस, इथे बस. क्लायंटला विश्वासात घ्यायलाच पाहिजे. काहीही करून ती ऑर्डर मिळालीच पाहिजे. आजच्या भांडणाचा क्लायंटवर परिणाम व्हायला नको. त्यांच्याशी बोललंच पाहिजे. शांत हो, शांत हो. एक मिनिट, एक मिनिट. हे पाणी पाणी. ओके ओके ओके. शांत हो, शांत हो. बरं ठीक आहे, मी कोणाला तरी हेल्पला बोलवतो आणि मग जाऊ आपण. ओके तू घेऊन चल. तू घेऊन चल. ओके ओके फाईन फाईन. चल ये, उठ उठ उभी राहा. सावकाश सावकाश. मालती, हे काय झालं तुम्हाला? तुम्ही पडलात कशा? आबा, आम्हाला सुद्धा कळलं नाही. इथे फुगडी घालत होते आणि अचानक हे झालं. बापरे, हे चुकीचं घडलं. असं व्हायला नको होतं. खरंच की घरच्या करत्या बाईकडनं असं होणं चुकीचं आहे. पण अशा कशा मालतीताई पडल्या? तुम्हाला जास्त कुठे लागलं नाही ना? मालती, का अशी कशी पडलीस? तोल गेला का तुझा? तोल गेला नाही वहिनी, हिच्यामुळे पडले मी. हिच्या चुकीमुळे. मॅडम, सॉरी, मी ते फुगडी शब्दही बोलू नकोस तू. इतकी कशी वेंदळी आहेस ग? तुझ्या चुकीमुळे ना माझा जीव गेला असता. फार सगळ्या रंगाचा बेरंग करून टाकला. कुठे लक्ष कुठे असतं तुझं? ती काय बोलताय तुम्ही? तिच्यावर कशाला चिडताय? तिने काय केलंय? काय केलं दिसत नाही. काय केलंय बघा. आईचा मोत्याचा हार तुटला आणि त्याच्या मण्यांवरनं मी घसरले. तरी नशीब कुठल्या भिंतीवर जाऊन नाही आदळले, नाही तर किती महागात पडलं असतं. स्वतःच्या हाराकडे लक्ष नाही यायचं.
आपण अंगावर एवढे दागिने घातलेत माहितीये ना आपल्याला, मग कशाला याचं स्पर्धा खेळायला? आणि कोणाशी स्पर्धा करत होती? हा, का मूर्ख आहेस का ग तू? आपल्याला नाही जमत फुगडी खेळायला, तर कशाला यायचं खेळायला? का मुद्दाम आलीस? नाही, उर्मिला म्हणाली ना सासू कशी एक माप वर आहे, का तुला दाखवायचं होतं सासूपेक्षा मी एक माप वर आहे? नाही, तुला आज ओळखत नाही मी राणी, तुला पुरती ओळखते. तुझ्याशी चांगली वागते याचा अर्थ तुझ्यातले गुण मला माहित नाहीत असं समजू नकोस. मालती अगं शांत हो. कशी शांत हो वहिनी? सांगा ना कशी शांत हो? आज हिच्या चुकीमुळे बघताय ना केवढा मोठा अनर्थ झाला, तरी मला म्हणताय तुम्ही शांत हो? मालती मॅडम माझं ऐकून घ्या. मी खरंच सांगते, मी मुद्दाम नाही केलं. नाही, मी मुद्दाम केलं, मी मुद्दाम पडले, हो ना? प्रत्येक वेळी तूच योग्य, असं कसं होऊ शकतं ग? बाकी घरातले काय वेडे आहेत का? मालती मॅडम मी मुद्दाम नाही केलं. राणी, अगं तू तरी शांत हो ना. तुझ्या सासूबाई आहेत त्या, त्यांचा मान ठेवून किमान तुझी आता चूक तरी मान्य कर. हा, बरं नाही ना दिसत चार चौघात. बोल, सॉरी बोल. देवाची पूजा उधळली हिनी आणि मान्यही करत नाहीये. हो ना, ओटी फुटली, हळदी कुंकू उधळलं, काय बाई अपशकुनच म्हणायचा ह्यो. एवढा चांगला कार्यक्रम ना फक्त तुझ्या चुकीमुळे खराब झालाय.